अशाच एका उज्ज्वल प्रभाती काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. काय हवंय तुम्हाला? जे तुम्हाला हवंय तेच. विधान परिषद. तुला कल्पना होती असं कळलं मला की आपलं घर याने त्यांनी नाही, चक्क देवकीने विकत घेतलंय. देवकीला जेव्हा बरं नव्हतं ना, तेव्हा मी भेटायला आले होते पाहिजे. तेव्हा तो माणूस होता ज्याने आपलं घर विकत घेतलं. तो देवकीचा लांबचा भाऊ आहे म्हणे. सुरुवातीचे तरी काही दिवस मला तुझ्या मदतीची गरज आहे विश्वास. माझ्याकडे घर आहे, पण त्याला घर पण नाहीये. तुझ्याकडे काळजी घेणारे आई वडील आहेत, पण घर नाहीये. त्या घरासाठी मी जे काही पैसे गुंतवले ते मला परत मिळाले पाहिजेत. ओम गं गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमः. उज्ज्वल प्रभाती. हे घर आहे ना आपले, हे घर ज्या दिवशी विकत घेतलं ना आम्ही, तू छोटीशी होतीस. आणि आमच्या असं लक्षात आलं की खूप
काटकसर करण्याची गरज आहे. निर्णय घेतला आम्ही दोघांनी. खूप काटकसर करायची. हा, पण ह्या काटकसरीमध्ये तुला मात्र वगळलं बरं का. माझं घर रिकामं आहे. माझ्या गेस्ट हाऊस मध्ये सुद्धा तुम्ही राहू शकता ना. अगं पण संकटाच्या वेळेला ह्या दोघींना घेऊन तुम्ही असं रस्त्यावर घर शोधत हिंडणार आहात का? सिंधुताई, तुम्ही यांना समजावून सांगा, ही वेळ एका घरासाठी वणवण फिरायची. नाही सिंधू, नाही. मी रात्रभर विचार केला. हे बघ, इथून बाहेर पडल्यानंतर आपल्या समोर भरपूर खर्च आहे आणि एवढ्याशा तुटपुंच्या पगारामध्ये नाही भागणार आहेत ते. मग सतत उठून दर महिन्याला कोणाच्या तरी समोर हात पसरायचे का आपण? कळलं? हे बघा, मी आज ओळखत नाहीये तुम्हाला. काम न करण्याचा सल्ला तुम्हाला कोणी दिलाय? आजचं जेवण मोठ्या कौतुकानं ताईंनी बनवलंय. देवकी, नाही, असलं जेवण मी नाही जेवू शकत. तुम्हाला जेवायचं असेल ना, तुम्ही जेवा. त्या बाईला मी आजपासून काढून टाकलीये कामावरनं. का? कारण सिंधुताईंना स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि तुम्हालाही त्यांच्याच हातचं जेवण लागतं. म्हणजे सिंधुताईंनी सगळी कामं करायची आणि त्या बाईला उगाचच पैसे द्यायचे. सर देशमुखांचं घर घेण्यासाठी तुम्ही तुमच्या भावाला काही पैसे दिले होते. त्या एंट्रीज कुठल्या अकाउंटला दाखवायच्या? मेघना, हे घे. या चिठ्ठी आणि हॉस्टेलचा ऍड्रेस आहे. 100% होईल तुझं काम. त्या बाई भेटल्या ना की त्यांना बाबांचं नाव सांग. कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही तुला. ओके? थँक्स विश्वास. दॅट्स ओके यार. प्लीज यार, या फॉर्मॅलिटीज पाळत नको जाऊस. उगाच आपलं मैं तुम्हारा एहसान जिंदगी भर नहीं भूल सकती वगैरे. खरं सांगू विश्वास, मला विश्वासच बसत नाहीये की माझा प्रॉब्लेम एवढा लवकर सॉल्व्ह होईल. प्लीज यार. अगं हे तर काहीच नाही. बाबांनी ह्याच्यापेक्षा मोठमोठी कामं अशी केली आहेत. बाबा, का ग? काय झालं? काही नाही. मेघना, मेघना थांबलीस का? तू बोल ना. मी काही बोलले तर म्हणशील आधी स्वतःच मदत घेते आणि आता स्वतःच असं काहीतरी बोलते. मेघना, हे बघ, कदाचित तुला कल्पना नसेल पण तुला पूर्णपणे ओळखतो मी. रिअली? रिअली.
खरंच मेघना, त्याचं काय आहे ना, कित्येक वेळा माणसाला परिस्थिती पुढे मान तुकवावी लागते, पण याचा अर्थ असा नाही की तो तसाच असतो म्हणून. बोल. तुझ्या वडिलांच्या शिफारसीमुळे मला त्या हॉस्टेलमध्ये कदाचित जागा मिळेलही, पण तू जर का स्वतःच्या बळावर मला मदत केली असतीस ना, तर ते मला जास्त आवडलं असतं. खरा आनंद झाला असता मला. वाईट वाटलं. मला कल्पना होती मला की तू असंच काहीसं बोलशील. मेघना, मी प्रयत्न केले नाहीयेत असं नाही, पण कधी यशच नाही मिळालं मला. बट आय प्रॉमिस यू वन थिंग, यापुढे जेव्हा कधी मी तुला मदत करीन ते स्वतःच्या बळावरच करेन. That's a promise. थँक्स. मी येते. अशाच एका उज्ज्वल प्रभाते चल निघूया. चंदू, अजूनही माझा निर्णय नाही होते. हे बघ सायली, तुला जी भीती वाटते ना ती तुझ्या बाबांच्या धाकामुळे. आता काही झालं तरी ती जन्मदात्री आई आहे तुझी. त्यांनी स्वतःहून फोन केला आणि मला असं वाटतं की अशा प्रसंगी तरी भेटायला जायलाच पाहिजे. त्यांच्या मानसिक समाधानासाठी आवश्यक आहे. चल. अरे वा, कुठे बाहेर निघाल का? डॅड, तुम्ही? अगं काही नाही, मी मुद्दाम लवकर आलो. म्हणलं तुला कुठेतरी घेऊन फिरायला जावं. पण काय नो प्रॉब्लेम, तुम्ही या, भटकून या. मी आपलं वरती काम करत बसतो. चल. काय काही नाही. बाय द वे, कुठे निघाला? डॅड, मी आईला भेटायला चालले. काय? डॅड, पण तू म्हणाली होतीस ना तू भेटायला जाणार नाही म्हणून. हो, पण मला मनापासून असं वाटतं की तू तिला भेटायला जाऊ नकोस. नाही, मला काय वाटतं साहेब की एकदा या शाळा ही आमच्या दोघांमधली बाब आहे. मध्ये मध्ये बोलतो कळलं? डॅड, हा त्या मायेची तरफदारी का करतो माहितीये? याला पण कल्पना नसेल. आतल्या सगळ्या गोष्टी कळल्यात मला पण. कशाबद्दल बोलताय तुम्ही साहेब? काय बोलताय तुम्ही? काय झालंय? आपल्या ऑफिसमधल्या बातम्या लीक करणारा माणूस कदाचित हाय हा. काय? काय बोलताय तुम्ही? हे विधेयक पास होणं आपल्या पक्षाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे, कल्पना आहे मला. नाही तसं काही नाही झालं तर मग विरोधी पक्षामधले काही लोक गैरहजर राहतील, असं पाहू आपण.
हो ते माझ्याकडे लागलं. नाही नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. बर विसू, जी साहेब. हे त्या शंभूला नेऊन द्यायचं. शंभू म्हणजे सुभानरावांकडे आहे तोच ना? त्याच्याकडे जाता येताना दिसायचं नाही. त्याला सांगायचं याच्यामध्ये काही महत्वाची नाव आहे, त्या समध्यांचा सत्कार व्हायला हवा असा निरोप तोंडी द्यायचा त्याला. जमेल? जी साहेब. चल निघ. अरे या 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 या, तुम्हाला बघितलं का कसं फ्रेश, एकदम फ्रेश वाटतं बघा. नुसतं गोड गोड बोला. त्या देवदत्ताचं काय करणार आहात तुम्ही? बोललो की त्याशी, काय करणार नाही तो. पण तो मला अशी धमकी देऊच कसा शकतो? आपल्या पक्षात आहे ना तो. तुम्ही खडसावा ना त्याला चांगलं. हे बघा, ही सगळी पेपरवाल्यांची जमात आहे. आपण फार नादी लागू नये त्यांच्या. मला फार भीती वाटते हो. हे प्रकरण पेपरमध्ये छापून आलं तर सगळे धागेदोरे बाहेर काढेल तो. काय होणार नाही तसं. मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात आहे. 4 तुकडे टाकले, गपगुमान बसत्यात, शेपूट आतमध्ये घालून. पण मी म्हणते, तुम्ही त्याला पक्षातनं बाहेर का नाही काढत? प्रदेशाध्यक्ष आहात ना तुम्ही. ते जरा कठीण आहे बघा. पक्षातल्या अनेक लोकांची त्याचं साठलोट आहे, अनेकांची लपडी कुलंगडी त्याला माहिती आहे. त्यामुळे त्याला असं काढून टाकणं कठीण आहे. पण पेपरमध्ये आलं तर माझी बदनामी होईल ना. राजकारणामध्ये यायचं तर बदनामीला घाबरायचं नाही. 4 दिवस पब्लिक ताडताड ताडताड बोलते, मग गप बसते बघा. जितक्या वेळेला तुमचं नाव पेपरामध्ये येणार तेवढी तुम्हाला जास्त पब्लिसिटी मिळणार. राजकारणामध्ये यायचं तर वेळ प्रसंगी कमरेचं सोडून डोक्याला बांधायची तयारी असावी. पायावर चालायचं सोडून डोसक्यावर नाच करता यायला हवा. कळलं? कळलं. चला आता डोक्यावर नाचायची प्रॅक्टिस करायला लागा. आत येऊ साहेब. मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. बोल. मी ही नोकरी सोडतोय. साहेब, माझं सायलीवर अजूनही प्रेम आहे, पण तिच्यासाठी कुठल्याही अनैतिक कृत्यांना माझं मन तयार नाही होत. काय साहेब, तुमच्यासारखी मोठी प्रभावी माणसं कायद्याचं कधीच उल्लंघन करत नाही. कायदा हवा तसा बदलून घेतात. गरिबीचे चटके प्रत्यक्ष सोसले नाहीत ना तिला, त्यामुळे तिला तुझ्या साध्या राहणीचं थ्रिल वाटतंय. तुला या हॉस्टेलमध्ये प्रवेश देता येणार नाही. का? हे बघ, इथं फक्त सभ्य चालीच्या मुलींनाच प्रवेश दिला जातो. हे सभ्य मुलींचं हॉस्टेल आहे. मी आता इथे राहणार नाही. मी हे घर सोडून चाललोय. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे.